नमस्कार मित्रांनो, गुड आफ्टरनून. तर मित्रांनो, आज आपल्याला जायचं आहे डे कॅम्पिंग करण्यासाठी. तर मित्रांनो, लोकेशन आम्ही आधीच पाहून ठेवलं आहे. तर पाहूया तिथं जाऊन कसं काय होतं आहे. तर व्हिडिओ जबरदस्त होणार आहे, खूप मस्त होणार आहे, तुम्हाला आवडेल असा होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये लागून राहा. आपण आता जाऊया डे कॅम्पिंग करण्यासाठी आणि लोकेशन जे आहे ते खूप मस्त आहे, एकदम जबरदस्त आहे, सुपर आहे. तर निघूया, आपण जाऊया डे कॅम्पिंग करण्यासाठी. तर आमच्या माळातून रस्ता आहे, म्हणजे रस्ता म्हणजे पायवाट आहे. तर आता आपण ह्या साईडलाहून वाटेला जाऊया तिकडे आणि थोडं जवळ आहे, एकदम लांब पण नाही, थोडं जवळ आहे. तर जाऊया, फटाफट जाऊया आणि तिथे पण आपल्याला तयारी करावी लागेल. काय काय होणार आहे, काय काय बनवायचं आहे व्हिडिओमध्ये, ते तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करीन हळूहळू. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहोत झरीमध्ये. तर पाहूया तिथे जाऊन. हे पहा मित्रांनो, आपल्याला इथं जायचं आहे ह्या ठिकाणी. तर जाऊया फटाफट. तर मित्रांनो, लोकेशन जे आहे ते हे आहे मित्रांनो. इथं आपल्याला डे कॅम्पिंग करायची आहे ह्या ठिकाणी. आणि हे पहा, इथं कडा आहे. ह्या साईडलाहून लोकेशन कसं आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला बसायचं आहे. इथं जे काही करायचं आहे ते इथं करायचं आहे. तर लोकेशन कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या कामाला आता सुरुवात करूया. इथं खूप लई मज्जा येणार आहे, एकदम मस्त व्हिडिओ होणार आहे. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण आता साफसफाई करून घेऊ, त्याच्यानंतर आपल्या कामाला लागूया मित्रांनो. तर आता इस्तो पेटवण्याचं काम जे आहे ते चालू आहे. तर मित्रांनो, आमचा जोडीचा ब्लॉग कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आम्ही जोडीनी ब्लॉग काढायला पाहिजे की नाही ते ते पण सांगा. म्हणजे जर तुम्हाला आमचे जोडीनी ब्लॉग जर आवडले तर त्या प्रकारचे ब्लॉग पण आम्ही जास्त प्रमाणात शूट करू शकतो. आणि डेज कॅम्पिंग नाही तर आम्ही नाईट कॅम्पिंग पण करू शकतो. कारण जर तुम्ही कमेंट केले तर, नाही तर मी स्वतः एकटा तरी मी कुठे जाऊन ब्लॉग शूट करतो मित्रांनो. तर मित्रांनो, कसं वाटलं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगत राहा. तर आता मित्रांनो, आपल्याला बनवायचे आहेत धिंडऱ्या. आमच्याकडे त्याला धिंडऱ्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही नंतर सांगायचंच आहे कमेंटमध्ये. तर आता बनवायचं काम सुरू आहे मित्रांनो.
तर मित्रांनो पहिली धिंडरी जी बनवेल होती ती मुडली. हे पहा ह्या ताटामध्ये. आणि ती पण धिंडरी थोडी मुडलीच मित्रांनो. कारण त्याचं काय कारण असेल ते तर नाही सांगता येणार मला. ते बायांनाच माहीत. ते काय ती इस्तो नाही चांगली लागे ना. वारा सुटला. तर मित्रांनो बायको म्हणते की इस्तो चांगल्या पद्धतीने लागत नाही, त्याच्यामुळं धिंडरी जी त्याला आग नाही जास्त चांगल्या पद्धतीने लागत, त्याच्यामुळं धिंडरी जी आहे ती मुडते. हे पहा. पण तरीही आताची धिंडरी जी आहे ती मस्त थोडी झालेली आहे एकदम. काही नाही, परत एखादी धिंडरी करतो बनवतो मस्तपैकी. तर मित्रांनो परत एकदा ट्राय करतो, परत धिंडरी बनवण्याचं काम करतो. कारण 2 धिंडऱ्या ज्या बनवल्या त्या मुडल्या, कारण वारा खूप आहे ना. आणि हे पहा तुम्हाला दरी आहे इथं, म्हणजे थोडं दरीच्या वरती थोडं वारं जे असतं ते जोरात असतं, त्याच्यामुळं जी आग आहे ती चांगल्या पद्धतीने तव्याला लागत नाही. आणि त्याच्यामुळं आग इकडे तिकडे फिरते ना, त्याच्यामुळं थोडं ते तवा चांगल्या पद्धतीने तपत नाही ना, त्याच्यामुळं मग ती धिंडरी जी आहे ती लगेच मुडते वाऱ्यामुळं. तर पाहूया एकदा परत ट्राय करून. नाही तर धिंडऱ्या तर थोड्या मुडेल बिडेल, पण मग आहेत तशा तरी आपण इथे खाणार आहोत, त्याच्यानंतरच घरी जाणार आहोत. तर पाहूया पुढे अजून काय होतं आहे. व्हिडिओमध्ये पूर्णपणे लागून राहा मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. तर मित्रांनो हे पहा परत ट्राय करतो. एक बार दाबून तेल टाकतो त्याच्यावर, कसं होतंय पाहूया. तर आता वाटतंय की एकदम चांगल्या पद्धतीने निघेल. पाहूया कसं होतंय ते. तर मित्रांनो परत वाऱ्यामुळं इथं जमत नाही, कारण तव्याला इस्तो चांगली लागत नाही, त्याच्यामुळं धिंडऱ्या ज्या आहेत त्या मुडतात सारख्या. तर पाहूया आता काय होतं ते. तशा बिशा तरी जेवण करून आपण नंतरच जाणार आहोत वाऱ्यामुळं मित्रांनो इथं. कारण वारा खूप असतो ना, म्हणजे थोडा वारा असतो, त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीने त्याच्यावर धिंडऱ्या ज्या असतात त्या चांगल्या पद्धतीने शेकत नाही. म्हणजे तुमच्याकडे त्याला काय म्हणतात ते माहीत नाही. तर हे पहा मित्रांनो कसं नेचर आहे. इथे दरी आहे आणि दरीच्या ठिकाणी वॉटरफॉल जे आहे, पाणी जिथं पडतं, धबधबा पडतो, त्याच ठिकाणी आम्ही सगळा सेटअप जे आहे तो केला आहे. तर मस्त एकदम मस्त फील होतं, कारण नेचर मस्त आहे इथं. तर मित्रांनो आता देवाला थोडं आपण ठेवूया, कारण आमच्याकडे थोडं रानामध्ये आलं तर देवाला ठेवतातच कोणतीही वस्तू. रानामध्ये जेवण करा किंवा काही करा, पण मग थोडं देवाला आमच्याकडे ठेवतात. तर मित्रांनो चला या जेवायला. आता आपण टेस्ट करूया कशी आहे ती. तर एकदम मस्त टेस्ट आहे.
तर मित्रांनो आजची डे कॅम्पिंग कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या कॅम्पिंगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.